काही सूचना झाली आम्हाला आता. आमचं काय हरपून गेले, दही भान झाली आणि झाली. आता केळीकडे पाहून आमचे आम्हाला काही समजेना झालं. नुकसानामध्ये काय आता तुम्हाला सांगतो 5 लाख आपला तर व्यापाऱ्यांना जर नेलं असलं 5 लाख होत होते. आता निमित्त तरी भेटावं आम्हाला, तर कसे तरी वरचा खर्च तरी येणार काय खावा. एवढी निगा करून एवढी देवानं धाड धाडली, याची सरकारनं आम्हाला भरपाई द्यावा. सरकार काय म्हणायला, आधी आमचं कर्ज भरा. कहाणं कर्ज भरा? चेक नुसतं होऊन बसलो, आमच्याजवळ नोकरी सुद्धा नाही, फक्त गळ्यातलं मंगळसूत्र, याच्याशिवाय आमच्याजवळ 5 पैसे राहिले. हिंगोलीत आलेल्या अवकाळीनं अवघ्या 10 मिनिटातच होत्याचं नव्हतं झालं. तोडणीला आलेल्या केळीच्या बागा या अशा उद्ध्वस्त झाल्यात. हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात गुरुवारी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या अवकाळीमुळे शेतीची मोठी हानी झाली आहे. आंबा, केळी या फळबागांसह हळद आणि कांद्याचं मोठं नुकसान झालंय. वसमत तालुक्यातील गिरगावमधलं हे चित्र पहा. गिरगावातील केळीच्या बागा पूर्णपणे जमीनदोस्त झाल्यात. लाखो रुपये खर्चून बागा उभा केल्या, रक्ताचं पाणी केलं, पण अवकाळीमुळं नफा मिळवणं तर दूरच, लागवडीचा खर्च निघणंही मुश्किल झालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेल्यानं डोंगरा एवढ्या संकटाचा सामना कसा करायचा याची चिंता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसते. हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा शेतकरी जो आहे तो मेटाकुटीला आलेला आहे. काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळं आणि पावसामुळं केळीच्या पिकांसह हळद, आंबा या पिकांचंही देखील मोठं नुकसान झालेलं आहे. मी सध्या गिरगाव परिसरामध्ये, आपण बघत असाल की एका केळीच्या शेतामध्ये आहे. इथे शेतकऱ्यांच्या केळीच्या बागेचं अशा पद्धतीनं नुकसान झालेलं आहे. काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळं केळी जी काढणीला आलेलं पीक होतं केळीचं, ते आता नुकसान झालंय प्रचंड आणि शेतकरी हवालदिल झालेत. शेतकरी महिला काकू आहेत आपल्यासोबत. काकू, किती एकर मध्ये ही केळीची बाग होती आणि नुकसान किती झालं? एकरभर आहे. एकर 1 एकर 10 गुंठे आहे. त्याच्यामध्ये नुकसान झालेली आहे. आता हे कसं करावं माणसाने? एवढाले झाड पडलेली आहेत, तोंडाला आलेली आहेत. ते आता कसं घ्यावं, कसं करावं? काही सूचना झाली आम्हाला आता. आमचं काय हरपून गेले, दही भान झाली आणि झाली. आता केळीकडे पाहून आमचे आम्हाला काही समजेना झालं. तुमचं नाव काय काकू आणि किती नुकसान झालेलं आहे? किती खर्च किती आला होता याला? 1 लाख रुपये खर्च आलेला आहे. हम्म. माझं नाव चौत्रा आहे. 1 लाख रुपये खर्चाला आलेले आहेत. याच्यामध्ये आता करावं कसं, काय सांगा आता तुम्ही? याचा उपाय कसा हो? झाड पाडा आलेली आहेत, काही नाही पाडा आलेली आहेत. त्याच्यामध्ये नुकसान बकळ झालेली आहे. आता काय समजून घ्यावं आम्ही? आता तुम्हीच पाहून घ्या त्याचं. शेतकरी पण आहेत. खरं तर खूप प्रचंड नुकसान झालंय आणि काढणीला आलेलं पीक नुकसान झालंय. एकूण किती नुकसान झालेलं आहे, काय मागणी आहे? आता याची नुकसानाचं गणताच नाही. एवढं 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 लहानाचं मोठं भरपूर चांगलं केलेलं आहे आणि एका 4:30 वाजता पडून गेलेले. तर हेच पहा काय करेल ते आता सरकार. तुम्ही काय करायची करा आता. पहा तर आमचा तर काय नाही, इलाज संपला. इलाज नाही आता याला. उभं करून पाय गेलं ते आम्हाला उचलून नाही झाले आणि मग अर्ध्यात मोडलेलं आहे. हे कमरतनच मोडून गेलेलं आहे. मोरी 1-2 हात बाग आहे काही झाड तुम्हाला उचलून दाखवितो, तुम्हाला उचलत बी नाही. ते उचलायसारखी आपली कॅपॅसिटी उपल्याचं साठीक तरी काय होणार आहे? हे गेलेलंच आहे, आता कामातनच गेलं. एका 10 मिनिटातच पडले एवढं. हो. मला सांगा, एकूण किती खर्च आला होता, नुकसान किती आहे? याची नुकसान बाबा, याची नुकसान 1,800 रुपये लागले. 1 लाख 1,08,000 रुपये. वरी 800 सोडून द्या, आता लाख तर गळगळच लागली. आणि उत्पन्न किती मिळणार होतं? आता याचं उत्पन्न मिळते 4 लाख रुपये. 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न व्हायसाठी एवढं बेजार होऊ नये. आता 1 साल गेलं ना आपलं, कोणतंच काही नको हे हातात नको, म्हणजे आता काय 4-5 लाखाची आमदानी होईल बा मशीन, एवढं बेजार होऊन केलेलं आहे. पाणी देणं, पाणी त्याला ठिबक करणं, त्याला भारीचे काही सोडणं, खत सोडणं, रोजचा बायाचा खर्च. याला रोज 2 बाया, याच्यामध्ये 4-2 माणसं काम करायला हात. त्याचं पान कोठं पिवळं पडलं, काळं पडलं, कसं पडलं कापून काढणं. याची अशी व्यवस्था केली की तुम्हाला सांगतो, मळा म्हणजे पायासारखाच होता. आणि आता तुम्ही याची फोटो काढून पहा, मळा कसा आहे. एवढं नुकसान झालं पहा.
मागणी काय काकाजी? आता सगळं नुकसान आता हे भरून आता निघणार. नुकसानामध्ये काय, आता तुम्हाला सांगतो 5 लाख आपला तर व्यापाऱ्यांना जर नेलं असलं 5 लाख होत होते. आता निमित्त तरी भेटावं आम्हाला, तर कसं तरी वरचा खर्च तरी येणार, काय खाऊ आम्ही खायला महाग झालो याला लावून शिनी. इतर पण शेतकरी आहेत. शिवारामध्ये काकाजी किती नुकसान झालंय? बाकीच्या शेतकऱ्यांचं काय काय नुकसान आहे? इथं अंदाजे 2-3 लाखाचं नुकसान झालेलं आहे याचं. हम्म. सरकारनं काय मदत द्यायला पाहिजे. बाकीच्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती? कुठकुठल्या पिकांचं नुकसान? कोणाची हळद भिजली, कोणाचे काही दुसरे नुकसान झालेले आहे इथं. सकाळपासून कोणी पंचनामे करायला आलं होतं का बांधावरती? आले होते. हम्म. ते गिरदावर साहेब आलते का? बर, पाहणी करून गेलेत. किती नुकसान झालेलं आहे काय सांगाल? बहुतांश जवळपास फक्त या प्लॉट मध्ये 300 झाडं आपल्याला अंगी लागतील आणि 1000च्या वर या केळीची नासधूस झालेली आहे. अचानक चक्रीवादळ आलं आणि होत्याचं नव्हतं करून गेलं. जवळपास आंबा गेला, हळद गेली. आता केळीचं तर आपण प्रत्यक्षात समोरच आहे. शासनाला आणि माझी एवढीच विनंती आहे की आपण तात्काळ शेतकऱ्याला दिलासा देणं गरजेचं आहे. आमच्या भागातील 25 शेतकऱ्याचं नुकसान केळीचं झालेलं आहे. तर आजी पण आल्यात. आजी, कधीपासून शेतात आल्यात तुम्ही? सकाळपासूनच दिसताय. सकाळपासून नाही, आम्ही शेतीच राहत असतो, शेतीच करत बरं. असतो. मागं पुढे बनायला पाहतच राहत असतो आम्ही. माझा पण अडीच हजार मळा होता. 2,500मधून माझा 2 एकर मळा सवान झाला. एक झाड सुद्धा उभं राहिलं नाही. किती खर्च आला होता? मग खर्च मला असा खूप पानाला लावतो म्हणलं तरी खर्च खूप 1,000-1.5 लाखाच्या जवळ खर्च आला. पांढरी मुळी, काळी मुळी पडली त्याला औषधाना, काळी मुळी पडली औषधाना, पांढरी मुळी पडली त्याला औषधाना, एवढं की मी अतोनात पैसा लावला बनायला. पैसा लावून सन्या खूप थकी झालो. आता माझ्याजवळ 5 पैसे सुद्धा उरले नाहीत. मी 2 गटाचे पैसे काढून लावलेले आहेत. कोणाची वाशी तुमच्या सारख्याची उसने घेऊन पैसे लावलेले. मला बागवा 5 लाखाला मागितला होता. तर 5 लाखाला मागितलं तर आम्ही काय म्हणलं होतं, 5.5 लाख दे. तर फक्त थोड्यामध्ये राहिला. तर ते बागवान म्हणला, आई म्हणला मी उद्या येतो म्हणला, असं म्हणजे म्हणणे. आज येणार होतं? आज येणार होता. इतक्यामध्ये जरासं रुकलं होतं. तोंडानं आम्ही 5 लाख सांगितले, त्यानं 5 सांगितले, आम्ही 5.5 सांगितले. तर इतक्यातच थोडस रुकलं होतं. तर अतोनात कष्ट, लेकराला 10 रुपये सुद्धा माणूस देत नाही. मात्र याची एवढी निगा, याच्यामध्ये सतत माणूस राहते आमचं. हे बघलं पाणी सोडणं, कहाणं की पाणी सोडणं, झाडाला एवढी निगा करून एवढी देवानं धाड धाडली. याची सरकारनं आम्हाला भरपाई द्यावा. सरकार काय म्हणायला, आधी आमचं कर्ज भरा, कहाणं कर्ज भरा. चेक नुसतं होऊन बसलो, आमच्याजवळ नोकरी सुद्धा नाही. फक्त गळ्यातलं मंगळसूत्र, याच्याशिवाय आमच्याजवळ 5 पैसे राहिले नाहीत. सरकारनं द्यावं, नाही तर या भागामध्ये आत्महत्या करून मरावं. चिठ्ठी खिशात घालून इथं आत्महत्या करून मरणार आम्ही. आमच्या सरकारनं पैसे द्या. आत्महत्या करण्याची वेळ येऊ देणार मग नाही तेच सरकार. म्हणायलो, सरकारला क्यू यावं, सरकारनं एवढा पैसा आमचा द्यावं. नाहीतर आम्हाला आता काही पर्याय राहिला नाही. गटाचे पैसे काढून, कोण्या लेकीचे पैसे काढून, कोणाचे काहाचे पैसे काढून या बनायचे आम्ही भरती. का म्हणतं आपण 2 लाख लावली तर आपल्याला 4 लाख 5 लाख येतात, असं म्हणून हे झोपलेलं आहे. याची भरती आमची सरकारनं हात जोडून पाया पडून सरकारनं हे आमचं एवढं आमच्याला पदरात घ्यावं. आज 2 वर्ष असंच झालं, सरकारनं आम्हाला गुमानलं नाही. आता सरकारला आम्ही सोडणार नाही. एखाद्या तरी मळ्यामध्ये आत्महत्या करून इथं सरकारला इथेच आणणार, हेलिकॉप्टर का उतरण इथे याला आणणार आणि दाखवणार. आता आमचा जीव संतापला. आमच्याजवळ 5 पैसे राहिले नाहीत. फक्त आता काय राहिले, गळ्यातलं मंगळसूत्र सरकारपाशी टाकायचं राहिलं, दुसरं काय राहिलं नाही. एवढे हाबूस होऊन गेलो आम्ही आता. तरी शेतकऱ्यांची व्यथा आहे हिंगोलीमध्ये. काल जे वादळी वारं झालं त्यामुळं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्याबरोबर हळद, आंबा, इतर पिकांचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे. सकाळपासनं बांधावरती जे महसूल विभागाचे कर्मचारी आहेत, कृषी विभागाचे कर्मचारी आहेत, ते पोहोचलेले आहेत. मात्र मदत मिळाली तेव्हा खरी, असं शेतकरी सांगतायत. त्यामुळं सरकार मायबापनं तात्काळ या शेतकऱ्यांना मदत द्यावी आणि दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.